गेले काही दिवस अर्ज भरण्याची धावपळ प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक सुद्धा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असतील। हा भाजपचा बालेकिल्ला आहे। आपण सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे पियुष गोयल या मतदारसंघातून नक्कीच विजयी होतील असा विश्वास राम नाईक यांनी व्यक्त केला आहे। इतकंच नाही तर विरोधकांना अजूनही या मतदारसंघात उमेदवारच सापडत नसल्याची टीका सुद्धा राम नाईक यांनी केली आहे। या सगळ्या संदर्भात राम नाईक यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। माजी राज्यपाल राम नाईक सर आहेत। भाऊ, काय सांगाल? अनेक वर्ष तुम्ही या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहात, आता पियुष गोयल उमेदवारी अर्ज भरताय, काय सांगाल? हा एका दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला बालेकिल्ला आहे आणि पियुषजी मुंबईतलेच राज्यसभेमध्ये सरकारच्या वतीनं ते प्रमुख होते, त्यामुळे स्वाभाविक लोकसभेमध्ये पंतप्रधान प्रमुख असतात, त्यामुळे अशा उच्च पदस्थानावरती गुणात्मकतेच्या दृष्टीने चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते पहिले आलेले आहेत। त्यांचे आई वडील हेही भारतीय जनता पार्टीत काम करत आलेले आहेत। त्यांच्या आई तर माटुंग्यासारख्या विधानसभेतून 3दा निवडून आलेले होते आमदार म्हणून। पण भाऊ, आव्हान कसं असणार? कारण आपण जर बघितलं असेल तर गोपाल शेट्टी होते 2 टर्म, त्यानंतर पियुष गोयलांना आणलं, अजून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला, तुम्ही म्हणता बालेकिल्ला आहे, आव्हान कसं राहणार आहे या ठिकाणी? कारण पियुष गोयल नवीन उमेदवार। आव्हान कसं होणार आहे हे विरोधी पक्षाने आतापर्यंत दाखवलेलं आहे। अजूनही त्यांचा उमेदवार जाहीर झालेला नाही, त्यामुळं उमेदवाराची शोध करतायत। पाहूया कोण। ज्यावेळेला कुस्तीची दंगल भरलेली असते त्यावेळेला कुस्ती लढणारा आणि जिंकण्याची इच्छा असलेला पहिल्यांदा तयार होतो, तसे आम्ही तयार झालेले आहोत आणि पियुषजींच्या नेतृत्वाखाली सर्वजण एक दिलाने काम करत आहेत। स्वाभाविकपणानं विक्रमी विजय या ठिकाणी पियुष गोयलांचा होईल अशी मला खात्री आहे। कॅमेरा पर्सन हेमंत कदमसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।